नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने गोपनीय जानकारी मिलने के बाद वांझरा लेआउट परिसर में चल रहे अवैध प्रतिबंधित संबंधित तंबाकू बनाने वाले कारखाने का पर्दाफाश किया है। इस कार्रवाई के दौरान तंबाकू बनाने में इस्तेमाल होने वाले विभिन्न केमिकल व अन्य साहित्य सहित करीब 2,43,000 रुपयों का माल पुलिस ने बरामद किया है। हालांकि इस छापामार कार्रवाई के दौरान कोई भी आरोपी पुलिस के हाथ नहीं लगा है। पुलिस द्वारा जब्त किए गए सारे माल को आगे की कार्रवाई के लिए कलमना पुलिस के हवाले किया गया है। साधारणतः या वेळेला आमच्या इथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार टप्पूलाल सुटे आणि विशाल नागबिडे ते पेट्रोलिंगला असताना त्यांना ती वांझरा वस्ती आहे कळमना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, तिथे एका गोडाऊन नाही म्हणणार, एका काही रूममध्ये बनावट तंबाखू बनवत आहे अशी न्यूज मिळाल्यामुळे ते तिथं पोहोचले। त्याच्यानंतर त्यांनी माहिती आम्हाला दिली। त्याच्यानंतर मग बाकी स्टाफ तिथे पोहोचला आणि आम्ही तिथे सर्च घेतला असता तिथे भरपूर काही पोते कच्चा तंबाखू, केमिकल, मिक्सिंग मशीन आणि काही बनावट जो सुगंधित तंबाखू राहते तो बनवलेले सीलबंद पॅकेट इतका जवळजवळ 2,43,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। असं दिसल्यानंतर आम्ही FDAला अन्न आणि औषध प्रशासन विभाग याला कॉन्टॅक्ट केला। इथे जे प्रमुख आहे सहआयुक्त देशमुख साहेब त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांचे फूड इन्स्पेक्टर मानवटकर आहे त्यांना अपॉइंट केलं। त्यांनी आपण त्यांना व्हॉट्सअपवर लेटर पाठवलं। त्यांनी येण्याची तयारी दर्शवली। पण काही वेळाने त्यांनी फोन केला की त्यांचा जो रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्यानुसार तिथे आरोपी पाहिजे आहे, म्हणजे कोणाकडून ते जप्त करायचं। आरोपी आम्ही तिथे सर्च केला तर आरोपी तो नव्हता। त्याच्यामुळे आम्ही तो मुद्देमाल जप्त करून कळमना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे। पुढील तपास सुरू आहे।